पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। 4 फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक कॅन्सर दिन म्हणून साजरा केला जातो। यानिमित्त समाजामध्ये कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर जळगाव इथं कॅन्सरविषयी जनजागरणासाठी विशेष मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं आहे। या खास मुलाखतीत प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर निलेश चांडक यांनी कॅन्सरची लक्षणं, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर तपासणीचं महत्त्व आणि आधुनिक उपचार पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली। डॉक्टर चांडक यांनी सांगितले की कॅन्सर हा आजार लवकर ओळखला गेला तर त्यावर प्रभावी उपचार शक्य आहेत। नियमित आरोग्य तपासणी, तंबाखू व व्यसनापासून दूर राहणे, संतुलित आहार आणि व्यायाम यामुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीतून नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। कॅन्सर विरोधी लढ्यात प्रत्येकानं सजग राहणं आणि इतरांनाही जागरूक करणं हीच खरी समाजसेवा आहे। कॅन्सरचा रुग्ण मी स्वतः बघितलं, वर्षातून एखाद निघायचं। कारण की 25 वर्षापूर्वी गाव खेड्यातला प्रत्येक माणूस घाम घालून काम करायचा, शरीर मजबूत होतं, खानपान मजबूत होतं आणि ते खानपानमध्ये केमिकल नव्हतं, केमिकल युक्त नव्हतं। आज आपण विचार करतो की दूध हे सकस आहारपैकी आहे, पण आपल्यालाच माहिती नाही की आपलं जे दूध, आपण जे अन्न पाणी दूध जे घेतो आहे ते सकस आहे की नाही, याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे। कारण की आपल्या गाई म्हशींना जर आपण कॅटल फूड कसल्या प्रकारचं देतोय, त्यांना खायला पशुखाद्य ज्या प्रकारचं मिळतंय ते डेफिनेटली ते आधी जे अरण्यात जात होते, रानात जात होते, ते रान गवत खात होते। आता हे रानच गायब झालेले, म्हणजे जे गायांचा तो कॉन्सेप्ट होता, जी संकल्पना होती ते तर मुळात दिसतच नाही। त्याच्यामुळे त्यांना जे खाणं जे मिळतंय आणि ते खाणं त्या माध्यमातून दूध जे मिळतंय ते तसं सशक्त आणि ते इतकंही चांगलं नाही की जे तुम्हाला सुदृढ बनवू शकेल। अन्नाचं पण तेच आहे। प्रत्येक गावखेड्यात जर का तुम्ही बघितलं तर भयंकर केमिकलची फवारणी आणि सर त्याच्यामध्ये विषय असा आहे की शेतकरी जे ते जे शेताचे धुरे असतात ते पण एक राऊंडटाप आणि तणनाशक त्याच्यावरती मारतात, त्याच्यापासून पण गुरांना त्रास होतो। बरोबर। तर तुम्ही जे तणनाशकची गोष्ट म्हणताय त्याच्यातला महत्वाचा तुम्हाला जर अवगत असेल तर राऊंडअप नावाचा एक तणनाशक आहे, बरोबर। तर अमेरिकेमध्ये जी कंपनी, बायर कंपनीची तिला बनवत होती, त्याच्यावरती फार मोठा लॉसूट एका कॅन्सर पेशंटनी त्याच्यावर दाखल केला आणि तो जिंकला। हजारो कोटींचा लॉसूट होता। त्याच्यामुळे राऊंडअप कंपनी ती बनवणं बंद केलं किंवा ते काम दुसऱ्याला दिलं। काही देशामध्ये बॅन आहे। श्रीलंकेमध्ये, आपल्या बाजूची कंट्री आहे, श्रीलंकेमध्ये बॅन आहे। म्हणजे ती गरीबातून गरीब कंट्री देशाने ते बॅन केलेलं आहे, पण आपला सारखा देश त्याला बॅन करू शकत नाही आहे। म्हणजे हा केमिकल हा अविभाज्य घटक झालाय। प्लस तुम्ही जर जळगावचा विचार केला तर 300 दिवसात, म्हणजे एका वर्षात 365 दिवस पैकी 300 दिवस जळगावची एअर क्वालिटी इतकी खराब होती की ते कॅन्सरला सुद्धा कारणीभूत आहे। जर एअर क्वालिटी अशी भेटली तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। तर आपलं हवा, पाणी, अन्न हे सगळं केमिकल युक्त झालेलं आहे। प्लास्टिक हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक झालेला आहे। पोस्टमॉर्टम करून बघितलेलं आहे की गाई म्हशींच्या पोटात किती प्लास्टिक आहे, तर भयंकर प्लास्टिकचं प्रमाण आहे आणि तेच आपल्या पोटात जात आहे। शेवटी जर आपण दुधाचं जरी, तर आपण याच्या पलीकडे आणखी जाऊया की हे एक केमिकल आपल्यासोबत पण अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की जी आपली शरीरयष्टी बळकट असायची, जी आपल्याला कॅन्सरला एक प्रतिकार शक्ती असते कॅन्सर विरोधी, ती आपली अँटी कॅन्सर प्रतिकार शक्ती ही फार कमी पडते आहे। आपलं लग्नाचं जर वय घेतलं, आज ब्रेस्ट कॅन्सर नंबर 1 कॅन्सर झालेला आहे। सगळ्यात जास्त प्रमाण गावात ब्रेस्ट कॅन्सर। 25 वर्ष आधी काय व्हायचं की लग्न पहिली विशीतच व्हायचं, आणि लगेच अपत्य, ब्रेस्ट फिडिंग, स्तनपान किती व्हायचं, वर्षभरापेक्षा जास्त, बरोबर। पण आता हे स्तनपान एकतर होत नाही। होतच पहिली गोष्ट तर लग्नच होत नाही या वेळेमध्ये, स्तनपान सोडून द्या, लग्न मुश्किल आहे। वयाच्या 25 पर्यंत तर कोणी गावखेड्यामध्ये लग्न करत नाही। अच्छा, तुम्ही जर आजच्या तारखेला कॉन्सेप्ट जर पुणे मुंबईचा घेतला तर लग्न होतच नाही। एक वेगळीच व्यवस्था समाजात तयार झालेली आहे की लग्नच नाही तर अपत्य कसं होणार, आणि अपत्य नाही मग नंतर इन्फर्टिलिटीचे इश्यूज असतात, त्याच्यानंतर
तर हे इतकं भयंकर आहे की आपली जी लिव्हिंग स्टाईल आहे हीच एक सगळ्यात जबाबदार झालेली आहे ब्रेस्ट कॅन्सर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी देवाने गर्भाशयासाठी आणि स्तनाचं जे काम दिलंय गर्भाशयाचं आणि स्तनाचं स्त्रियांना, हे जर का वेळेवरती पार पडत नसेल तर ह्या व्यक्तींना स्तनाचं किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरची भयंकर मोठी रिस्क सांगितलेली आहे. ती प्रिव्हेंटेबल आहे, पण मग त्याच्यासाठी ह्या उपाययोजना गरजेच्या आहे. वेळेत लग्न, वेळेत अपत्य आणि स्तनपान सुद्धा पूर्ण होणं गरजेचं आहे. प्लस आता काय झालं, नवीन एक पद्धत जळगाव सारख्या ठिकाणी शाळांमध्ये मड गेम्स म्हणून, मड गेम्स, तुम्ही कॉन्सेप्ट ऐकला नसेल तर मी सांगतो तुम्हाला, मातीत खेळणं म्हणतात. आता हा प्रकार गाव खेळात फार कॉमन आहे की ते मातीतच राहतात तिथे. ह्या मातीमध्ये जर का आउटडोअर गेम्स आणि ह्या मातीत जर का आपली नेक्स्ट जनरेशन वाढली तर ती इतकी बळकट होईल. त्या मातीमध्ये होतं काय की आपल्या तळव्यांची जी स्किन असते त्याच्यातनं काही सॉल्ट्स, टॉक्सिन्स बॉडी बाहेर फेकते आणि उपयुक्त टॉक्सिन आतमध्ये येते. आणि हे डिटॉक्सिफिकेशन आहे, मड थेरपी म्हणून आली. मग आपल्या गावखेड्यात एवढा चिखल असतो, गारा असतो, सगळं असतं. तर आपल्या नेक्स्ट जनरेशनला असं सोडलं पाहिजे की त्याला एक थोड्या प्रमाणात काही इन्फेक्शन कमी वयातच झालेले चालतात. मातीत खेळलं पाहिजे, आउटडोअर गेम्स व्हायला पाहिजे. म्हणजे दोन गोष्टी होतील, एक तर त्याची शरीरयष्टी स्थूल होणार नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बद्धकोष्ठपणा, कब्जी, कॉन्स्टिपेशन ह्या गोष्टी त्याला होणार नाही. राईट? कारण की मी फारच नवीन गोष्ट बघतो आहे मागच्या 10 वर्षाच्या मध्ये की विशीत आल्यानंतर सुद्धा म्हणजे विशीमध्ये, तिशीमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचं प्रमाण भयंकर वाढलं. आतड्यांच्या कॅन्सरचं जे की 50 नंतर होतं ते आता दिसायला लागलं. आणि काय होतं त्याच्यात नेमकं की मला संडास लागलेली आणि त्याच्यात रक्त पडतंय, तर आधी पाईप झालं, भगंदर झालं, मूळव्याध झालं म्हणून त्याची ट्रीटमेंट, आणि ते नसतंच, ते असतं कॅन्सर. तर असे विशीतले पेशंट समोर यायला लागले. तर आपल्याला काय आहे की आता कारणीभूत म्हणजे कॉन्स्टिपेशन नसायला पाहिजे ना. सगळ्यात महत्वाचा त्रास असतो हा कॉन्स्टिपेशन. आता हे एक लक्षण पण आहे त्या कॅन्सरचं, किंवा हे एखादं कारण पण एखाद्या वेळेस असू शकतं, किंवा हे सगळं प्लास्टिक जन्य आहे, जे काही ऍटमॉस्फेरिक चेंज. डॉक्टर साहेबांना खाण्यापिण्याचं जंक फूड झालं वगैरे असं काही काम होऊ शकतं. जंक फूड तर फार महत्वाचं, म्हणजे तुम्ही काय खायला पाहिजे हा एक मोठा विषय आहे. मला तर असं वाटतं की याच्यावरती एक वेगळा विषय तुम्ही घेऊन यायला पाहिजे. तुम्ही विचारलं म्हणून त्याला मी उत्तर देतो की 25 वर्ष आधी आपण काय खात होतो, आपल्याला काय खावं लागत होतं, तर ते होतं बाजरीची, ज्वारीची भाकरी. बरोबर? आपल्या आजी आजोबांना आपल्या आहारात भाकरी गरजेची होती, कारण की त्या भाकरी जी बनते ज्वारी बाजरी पासून त्याच्यात फॉरेन तेवढी होत नाही जेवढी गव्हावरती होती. बरोबर, आम्ही खाल्लेलं आहे. बरोबर, कधी नव्हत भेटत होती. मी 25 वर्ष आधीची, कारण की मी बोदवडमध्ये, तुम्ही बोदवडमध्ये वाढलेले आहे, त्याच्यामुळे त्यावेळेस बाजरी खावी लागायची. आपल्याला इतका हिरवागार भाजीपाला भेटायचा त्यावेळेस बिना केमिकल. पण तो आता मिळत नाही ना. तो तुम्ही म्हटले की फायबर कंटेंट भेटायचा. एक फायबर ही गोष्ट मी तुम्हाला समजून देण्याची प्रयत्न करतो. फायबर म्हणजे काय? भरपूर जण पॉलिशच्या डाळी खातात, बरोबर? पॉलिशच्या डाळी म्हणजे तुम्ही चणा, मटकी जी घेतली त्याच्यावरची जी साल असते ती साल काढल्यावरती पॉलिश. असं म्हटलं गेलेलं आहे की कुठल्याही अन्न पदार्थांचं जर प्रोसेसिंग झालं तर त्याच्यापेक्षा ते ओरिजिनल मध्ये जे भेटत असेल ते महत्वाचं. बरोबर? तुम्ही चण्यापासून बनलेले भरपूर तत्सम प्रकार आहे की ते क्रंची लागावेत म्हणून त्याच्यामध्ये आणखी काहीतरी ऍडिटिव्ह टाकतात आणि ते मस्तपैकी वेष्टनामध्ये येऊन लहान मुलं